नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 22 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑगस्ट 21। स्पष्टीकरण: दरवर्षी ऑगस्ट 21 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो। हा दिवस ज्येष्ठांच्या समाजात दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या आरोग्य, एकाकीपणा व सुरक्षिततेसारख्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे। प्रश्न 2, नुकतीच मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची कोणत्या देशाचे 23वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बांगलादेश। स्पष्टीकरण: नुकतीच मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची बांगलादेशचे 23वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कारण माजी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर हे पद रिकामे झाले होते। आता पाहू इतर देशांतील महत्त्वाच्या नियुक्त्या। हाकाइंडे हिचिलेमा यांची झांबियाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली। अबेलाडो डे यांची कोलंबियाचे 36वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली। अँडी बर्नहॅम यांची ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली। सर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। अबिया अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। हान सेओग सुक यांचे दक्षिण कोरियाचे पंतप्रधान म्हणून नामनिर्देशन करण्यात आले। मेटा फ्रेडरिक्सन यांनी सलग तिसऱ्यांदा डेन्मार्कच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला। अहमदौल अमिनोउलो यांची सेनेगलचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 3, नुकत्याच मुंबईत आयोजित आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, विवान शाह। स्पष्टीकरण: मुंबईत आयोजित आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2026 चा खुला गटाचा किताब भारताच्या विवान शाह याने जिंकला आहे, तर मुलींच्या गटाचा किताब तुर्कमेनिस्तानच्या शोहरा दोवा लाला हिने आपल्या नावावर केला आहे। प्रश्न 4, नुकतीच दक्षिण विभागीय परिषदची 31वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तमिळनाडू। स्पष्टीकरण: दक्षिण विभागीय परिषदेच्या 31व्या बैठकीचे आयोजन तमिळनाडू राज्यातील महाबलीपुरम, चेंगलपट्टू जिल्हा येथे करण्यात आले आहे। या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भूषवले। तमिळनाडू राज्याची माहिती: राजधानी चेन्नई, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू तमिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी। तमिळनाडू सरकारने शैक्षणिक आणि शासकीय संस्थांमध्ये कार्यक्रमांच्या सुरुवातीपूर्वी आपले राज्यगीत गाणे अनिवार्य केले। तमिळनाडू सरकारने वेत्रीवानमगल ड्रोन प्रशिक्षण योजना सुरू केली। तमिळनाडूला सर्वाधिक मरणोत्तर अवयवदात्यांसाठी सर्वोत्तम राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला। किल्लई हे तमिळनाडूतील पहिले हवामान अनुकूल गाव बनले। तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी नलमटीएन ऑनलाईन आरोग्य पोर्टल लॉन्च केले। 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असणारे कामराजार बंदर हे भारताचे दुसरे प्रमुख बंदर बनले। तमिळनाडू सरकारने सहकारी पीक कर्जमाफीची मर्यादा वाढवून 1,75,000 केली। प्रश्न 5, नुकतेच कोणत्या देशाच्या संशोधकांनी आरके 251 नावाचे एक स्मार्ट कर्करोग औषध विकसित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, भारत। स्पष्टीकरण: नुकतेच भारताच्या संशोधकांनी आरके 251 नावाचे एक नवीन स्मार्ट कर्करोग औषध विकसित केले आहे। हे औषध पारंपरिक किमोथेरपीचा एक लक्षित आणि सुरक्षित पर्याय बनू शकते। हे औषध सामान्य ऊतींमध्ये निष्क्रिय राहते। कर्करोग पेशींमध्ये उपस्थित असणारे उच्च रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज याला सक्रिय करतात। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताने 2047 पर्यंत 100 गिगावॉट अणुऊर्जा क्षमतेचे लक्ष्य निर्धारित केले। भारत पहिल्या ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सवाचे यजमानपद भूषवेल। आफ्रिकन स्वाईन फीव्हरसाठी भारताने MA104 ही स्वदेशी लस लॉन्च केली। भारताने 99% पेक्षा जास्त युनिव्हर्सल बँकिंग कव्हरेज प्राप्त केले। पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारताला 176वे स्थान देण्यात आले।
तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने पीएम सूर्य सरोवर योजनेला मंजुरी दिली. भारताला 2030 राष्ट्रकुल खेळांची मशाल सुपूर्द करण्यात आली. प्रश्न 6. नुकताच संयुक्त राष्ट्रांच्या COP17 परिषदेचे आयोजन कोठे सुरू झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मंगोलिया. स्पष्टीकरण. संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषदेच्या COP17 परिषदेचे आयोजन 17 ऑगस्ट 2026 रोजी उलानबातर मंगोलिया येथे सुरू झाले आहे. ही परिषद 17 ते 28 ऑगस्ट 2026 दरम्यान चालणार असून या परिषदेची मुख्य संकल्पना जमिनीची पुनर्रचना, आशेचे पुनरुज्जीवन ही आहे. मंगोलिया देशाची माहिती. राजधानी उलानबातर. चलन मंगोलियन तुगरिक. राष्ट्रपती उखनागिन खेलसुख. प्रश्न 7. नुकताच भारताचा पहिला एकात्मिक भूगर्भीय कोळसा वायुकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव कोणत्या राज्यात ठेवण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. नुकताच भारताचा पहिला एकात्मिक भूगर्भीय कोळसा वायुकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आंध्र प्रदेश राज्यात ठेवण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आंध्र प्रदेशच्या एलुरू जिल्ह्यातील चिंतलपडी आणि रेचेर्ला कोळसा खाण क्षेत्रात या प्रकल्पासाठी सुमारे 2.73 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. दक्षिण भारताच्या पहिल्या सेमीकंडक्टर चिप युनिटचे उद्घाटन आंध्र प्रदेशात करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशात अल्लुरी सीतारामराजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. पंजाब नॅशनल बँकेने भारताचे पहिले बँक संचालित क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेशसोबत करार केला. आंध्र प्रदेशात यूएई फूड क्लस्टर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. आंध्र प्रदेशने जमीन वापरासाठी सामान्य झोनिंग नियमावली 2026 अधिसूचित केली. आंध्र प्रदेशात मी भूमी मी हक्क कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गगनयान मोहिमेसाठी इस्रोने पहिली सॉल्व्ह ग्राउंड टेस्ट आंध्र प्रदेशात घेतली. प्रश्न 8. नुकतीच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थी सहाय्यहस्त योजनेची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कर्नाटक. स्पष्टीकरण. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थी सहाय्यहस्त योजनेची घोषणा नुकतीच कर्नाटक सरकारने केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या योजनेची घोषणा केली आहे. हा लाभ अशा विद्यार्थ्यांना मिळेल ज्यांनी इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधून पूर्ण केले आहे. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बंगळुरू. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटक सरकारने संध्या किरण कॅशलेस आरोग्य विमा कव्हर लॉन्च केले. कर्नाटक सरकारने तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातली. सार्वजनिक माहिती सहज शोधण्यासाठी तथ्यकोश नावाचे प्लॅटफॉर्म कर्नाटक सरकारने लॉन्च केले. होयसळ राज्यकर्त्यांशी संबंधित माहिती देणाऱ्या विरगल्लू शिलालेखाचा शोध कर्नाटकात लागला. कर्नाटक सरकारने या आधारित डिजिटल पीक पाहणी सुरू केली. INS मालवणला कारवार बंदरावर भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले. प्रश्न 9. नुकताच इंडिया कार्पेट एक्स्पो 2026 कोठे आयोजित केला जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भदोही. स्पष्टीकरण. इंडिया कार्पेट एक्स्पो 2026 चे आयोजन कार्पेट एक्स्पो मार्ट, भदोही उत्तर प्रदेश येथे 4 ते 7 ऑक्टोबर 2026 दरम्यान केले जाईल. हा आशियातील सर्वात मोठा हस्तनिर्मित गालीचा मेळावा आहे. यामध्ये 56 देशांतील सुमारे 400 गालीचा निर्यातदार आणि परदेशी खरेदीदार सहभागी होतील. प्रश्न 10. नुकतीच स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सौमेंदू बागची. स्पष्टीकरण. ज्येष्ठ भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी सौमेंदू बागची 1993 तुकडी यांची स्वित्झर्लंडमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीच्या वेळी ते इराक प्रजासत्ताकात भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी दीप्ती गौर मुखर्जी यांची निवड करण्यात आली. जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या सचिव म्हणून अर्चना वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून संदीप थरेजा यांची नियुक्ती करण्यात आली. आनंद प्रकाश यांची एस्वातिनीमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट भावना कंठ बनल्या आहेत. देवेश उत्तम यांची इथिओपियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. लष्करप्रमुखांच्या एडी कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी शिवानी शहरावत बनल्या आहेत. प्रश्न 11. नुकतीच कोणत्या राज्य सरकारने अंमली पदार्थाविरोधात विशेष कृती दलाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. नुकतेच पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने अंमली पदार्थाची तस्करी आणि त्याच्या नेटवर्कचा सामना करण्यासाठी एका समर्पित अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या म्हणजेच अंमली पदार्थविरोधी विशेष कृती दलाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. पश्चिम बंगाल राज्याची माहिती. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी. राज्यपाल आर.एन. रवी. आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी. ऑगस्ट 2026 मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना लागू करण्याची घोषणा केली. जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. शब्दसंग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण कोलकात्यात करण्यात आले. पश्चिम बंगाल सरकारने संस्थात्मक भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती विश्वजित बोस यांची नियुक्ती करण्यात आली. पश्चिम बंगाल सरकारने ऑगस्ट 16 हा दिवस आयुष्मान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. पश्चिम बंगाल सरकारने समान नागरी कायद्यावर 9 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत केली. पंतप्रधान चहा श्रमिक प्रोत्साहन योजनेला पश्चिम बंगाल सरकारने मंजुरी दिली. प्रश्न 12. नुकताच इंडिया डे फेस्टिवल कोठे सुरू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. रशिया. स्पष्टीकरण. नुकताच 11वा 4 दिवसीय इंडिया डे फेस्टिवल 2026 रशियाची राजधानी मॉस्को येथील गोस्तिनी द्वोर येथे 20 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झाला आहे. मुख्य संकल्पना संस्कृतींची एकता लोकांची मैत्री. रशिया देशाची माहिती. राजधानी मॉस्को. चलन रशियन रुबल. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन. आता पाहू रशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. रशियाने पहिल्यांदाच भारताकडून गॅसोलिनची म्हणजेच पेट्रोलची आयात केली. भारताला रशियाकडून एस-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची 4थी तुकडी प्राप्त झाली. रशियाने अणुशास्त्र सक्षम हायपरसॉनिक ओरेशनिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. सरमत क्षेपणास्त्र रशियाने विकसित केले आहे. भारत रशियाकडून R-37M क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. मॅक्स हे सोशल मीडिया ॲप रशियाद्वारे लॉन्च करण्यात आले. रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. भारत आणि रशिया दरम्यान रिलोस करार लागू झाला. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारे पहिले भारतीय खेळाडू कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ऋषभ पंत. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. तेलंगणा सरकारने पोलीस हुतात्मा कुटुंबासाठी टीजी वीर पोर्टल लॉन्च केले. मानवहत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. उदार शक्ती 2026 हा लष्करी सराव भारत आणि मलेशिया दरम्यान आयोजित करण्यात आला. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल खेळांच्या पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. सारनाथ हे भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. इगा स्विऑतेकने कॅनेडियन ओपन महिला एकेरीचा किताब जिंकला. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेर येथे स्थापन केले जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चा किताब अनाहत सिंग हिने जिंकला आहे. भारत आणि चीन सीमा व्यापार नथुला खिंडीतून पुन्हा सुरू झाला. चीनने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग चुंबक बनवला. महाराष्ट्र सरकारने डिजिटल ओळखीसाठी महा-आयडी उपक्रम सुरू केला. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धाळ यांनी 2026 चा डिरॅक मेडल जिंकला. पंजाबने नीती आयोगाच्या शाळा शिक्षण निर्देशांकात प्रथम स्थान मिळवले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच इराकमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.